नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे क्वांटम शुगर मोबाईल ॲपच्या रोमांचक जगात. साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी क्वांटबिट टेक्नॉलॉजीजने मोबाईल ॲप बनवले आहे. हे मोबाईल ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे मोबाईल ॲप बनवताना आता स्लीप बॉयला येणारे अडथळे या सर्वांचा अभ्यास करून हे मोबाईल ॲप बनवण्यात आले आहे. आज आपण या ॲपचा वापर करून शेतकरी नोंदणी कशी बनवू शकता हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्वांट शुगर मोबाईल ॲप डाउनलोड करूया. प्ले स्टोअरवर जा आणि क्वांट शुगर शोधा. ॲप सापडल्यानंतर ते डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. आता ॲप उघडा आणि दिलेल्या प्रमाणपत्रांचा वापर करून लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर तुम्हाला ॲपचे मुख्य मेनू दिसतील, जसे की न्यू फार्मर, फार्मर लिस्ट, केन रजिस्ट्रेशन, केन मास्टर लिस्ट, न्यू केन डेव्हलपमेंट, क्रॉप सॅम्पलिंग, न्यू ट्रिपशीट. आता तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशनसाठी न्यू फार्मर या मेनूवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. आता व्हेंडर नेममध्ये फार्मरचे नाव टाका. विल्लेज या ऑप्शनमध्ये गावाचे नाव सिलेक्ट करा. गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर सर्कल ऑफिस व तालुका ऑटो अपडेट होईल. आता फार्मरचा मोबाईल नंबर ॲड करण्यासाठी मोबाईल नंबर या ऑप्शनमध्ये टाका. आधार कार्ड नंबर या ऑप्शनमध्ये फार्मरचा आधार नंबर प्रविष्ट करा. आता अशीच माहिती पॅन नंबर या ऑप्शनमध्ये टाका. डेट ऑफ बर्थ यामध्ये फार्मरचा जन्म दिनांक टाका. आता एज या ऑप्शनमध्ये त्याच्या जन्मदिनांकावरून त्याचे वय कॅल्क्युलेट होईल. आता जेंडर या ऑप्शनमध्ये त्या फार्मरचे जेंडर सिलेक्ट करा. आता तुम्हाला फार या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे. याचा अर्थ असा होतो की हा फार्मर असा रजिस्टर होईल. जो आपण फार्मर रजिस्टर करतोय तो जर मेंबर असेल तर मेम या ऑप्शनला सिलेक्ट करा. आता तुम्हाला अटॅचमेंटचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्ही रजिस्टर करत असलेल्या फार्मरचे आधार कार्ड, पॅन कार्डचे फोटोज टाकू शकता. बँक अकाउंटचे डिटेल्स टाकण्यासाठी ॲड बँक अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला बँक नेममध्ये बँकेचे नाव टाकायचे आहे. अकाउंट नंबरमध्ये फार्मरचा बँक अकाउंट नंबर टाका. आणि बँक पासबुकचा फोटो अपलोड करा. बँक पासबुकचा फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स ॲड झालेले दिसेल. आता सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा फार्मर रजिस्टर झालेला आहे. या पुढची प्रोसेस बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा.